शिवूर बंगला येथील संत बहिणाबाई यांची दिंडी प्रस्थान झाले. तर याविषयी आपण माहिती घेऊ की महाराज आपण ही दिंडी चालली तर ही साधारण किती दिवसात पंढरपूरला पोहोचली? आज आमचा चालता चालता प्रवास काल सुरुवात झाला. श्री संत बहिणाबाई महाराज संस्थान शिवूर आणि तिथून आज दुपारचा 20वा लासूर, उद्या शिल्लेगाव आणि चालता चालता आम्हाला सरासरी 16 दिवस वाटाणे लागतात आणि तिथे 5 दिवस लागतात. आणि जवळजवळ आम्ही 1956 सालापासून चालतो. वैकुंठवासी काशीनाथ बाबा मोगल ते चालले आणि त्यानंतर मी मधुसूदन काशीनाथ मोगल वाटाने चालत आहे. या वाटेला भौतिक मंडळी भरपूर राहते. आज 100-150 आहे. उद्या गंगापूर नेवाशेपर्यंत 400-500 होतील. आणि अशी ही वाटचाल आम्ही संत मालिकेतली एक श्री संत बहिणाबाई महाराज शेवटची धरमदुआ, तिथून वारकरी फडकरी वाङ्मय घेत नाही, त्यात एक अधिष्ठान असणारं हे एक दैवत. आणि या प्रांतातून गेली 70 वर्षापासून चालतो, आताही चालत आहे. आणि जाण्याचं एकच उद्देश पंढरीला वारीला जायची आणि वारी समाप्ती झाली की गुरुपौर्णिमेचा काला घेऊन परत यायचं. साधारण किती किलोमीटर अंतर आहे आणि आपण कोणत्या मार्गे प्रस्थान करणार? रोज चालतो आम्ही 20-25 किलोमीटर चालतो. जसा टप्पा असेल, जुनीचे टप्पे बाबाचे आजचे 25 किलोमीटर, तर चालताना रोज 20-25 किलोमीटर चालतो आणि 15 दिवसाची वाटा, 16 दिवस वाटाचे टप्पे आणि शेवटी 5 दिवस पंढरीमध्ये थांबतो. आणि काला झाला गुरुपौर्णिमेची की मग तिथे आपले संस्थांवर मोठा कार्यक्रम होतो पौर्णिमेचा आणि नंतर बाबाची पुण्यतिथी आणि मग आपल्या या वारीचा, आषाढी वारीचा समारोप होतो. अशा प्रकारे आपण पाहिलो की हजारो दिंड्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रस्थान करत आहे. मी गुलाब छत्रपती संभाजी.